व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन आळसचा आजचा आपला दिवस 15वा. जवळपास अर्धा महिना झाला आपल्याला. आपण डेली ब्लॉगिंग पण करून राहिलो, सकाळी उठून राहिलो, वर्कआउट करून राहिलो. चांगली बॉडीची कंडिशन पण वाढून राहिली आपली हळूहळू. तर असं म्हणणं होतं आपलं का आता इले कंटिन्यूस करत राहू. लई लोकांना मला असा प्रश्न विचारला होता इंस्टाग्रामवर की हा मिशन आळस खतम कधी होणार. खतम तर म्हणजे असं काही हे नाही. जसं 75 हार्ट चॅलेंज घेतला होता लोकांना, तर 75 हार्ट म्हणजे 75 दिवस केल्यानंतर पण त्यांना समोर आणखी करतच होते. तर माझ्या म्हणणं असं आहे का एकदा जर याची आदत लागली आपल्याला तर आपण कंटिन्यू करत राहू. तर मिशन आळसचा आपला असा आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत करत राहू. म्हणजे कसं आपली बॉडीची प्रगती पण होऊन राहिली आणि स्वतःवर आपल्याला काम पण करता येत आहे. सकाळी सकाळी उठून मेडिटेशन करता होतो, त्याच्यामुळे आपण आपलं डोकं शांत पण राहून राहिला. आय डोंट नो, माझ्यासोबतच असं होते की तुमच्यासोबत पण असं होते. सकाळी आपण जेव्हा पण उठतो ना, पहाटे 5 वाजता, जर आपण बेडवर राहिलं, जसं उठलो समजा, आत्ता कसा सीन झाला मी तुम्हाला सांगतो. मी उठलो म्हणजे माझ्या घरच्यांना उठवलं होतं, 5 वाजले. आत्ता उठलो, असं उठून बेडवर उभा राहिलो तर बेड माहिती का स्वतः बोलत होता मला, आजा आजा सो जा, 5 मिनिट. ते 5 मिनिट करता करता माहिती का कधी 1 ते 2 घंटे होते ना, माहीतच नाही पडत. पण जसं मी बेडवरून उठलो, बाहेर आलो, थोडं तोंडावर पाणी मारलं, खतम, झोपच गायब झाली. तुमच्यासोबत पण असं होत असेल मे बी, आय डोंट नो. पण माझ्यासोबत तर असं होते. म्हणून मी जेव्हा पण असं रपकन उठलो सकाळी तर पहिले बेड सोडतो. कारण माहिती आहे का तिथं जर राहिलं ना आपण ना, तो झोप येतेच, आळस येतेच. त्याच आळसवर आपल्याला मात करायची आहे. म्हणून आपण मिशन आळस सुरू केला. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत यायला कंटिन्यू समोर करत राहू. आपल्याला बॉडी पण बनवायची आहे आणि स्वतःवर काम पण करायचं आहे. तर आजचा दिवस आपला 15वा. आज आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळं तुम्हाला सांगतो. आता तर उठलो, सगळे फ्रेश झाले. फ्रेश होऊन सगळ्यात पहिले जे काम असते आमचं ते म्हणजे मेडिटेशन. तर आता 5-10 मिनिटांना आम्ही मेडिटेशनला बसतो. सगळेजण बसू मे बी आज. तो आज आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळं सांगतो. लेट्स गो. सूर्यच नाही निघाला आज, लय लेट निघाला म्हणजे निघायचंच नाही. अजून ढग आहे तिथं, ढगाच्या पार लपलेला आहे तो. त्याचा पण आळस दूर करायला लागणार आपल्याला. मिशन आळसमध्ये त्याला तर घेतला, रोज तो उठते लेखाचा, पण आज नाही उठला. का माहीत का सीन आहे तो. हे जे प्लेस आहे ना यवतमाळची, अमलोकचंद कॉलेजची प्लेस आहे. सकाळी सकाळी एवढं बढिया वाटते नाही तर काऊन म्हणजे इथं माहिती का तुम्हाला सनराईज पण पाहायला भेटते, सनसेट पण पाहायला भेटते. सनराईज त्या साईडनं येते समोरून, सनराईज मागच्या साईडनं असं मंदिर पण आहे तिथं. बघितलं कुठे कुठं दिसून राहिलं, हां ते तिथं. इतका मस्त सनसेट होते ना, खतरनाक. आणि असं एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली हा एरिया आहे. रोज लोक सकाळी सकाळी इकडे येते, फिरायला जाते. चिमण्याचा आवाज पण तुम्हाला येते, एकदम चू 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 करता येतं आहे. काही तर आहे. ॲटलिस्ट यवतमाळचा फॉरेस्ट कट तर नाही गेला लोकांना. ते एक चांगली गोष्ट आहे यवतमाळची. आता छोटी मास्टरीन आली, आता ते जॉईन करते. आता
बस आज के लिए इतना ही, बाकी बघू उद्या.